आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत। ज्या प्रकारे वरळी हिट अँड रन केस झाली, जो संबंधित आरोपी आहे तो त्या ज्या पबमध्ये होता त्याच्यावर आता कारवाई केली जाते, बुलडोजर फिरवला जातोय। ह्या कारवाईंकडे कसं बघता? कारण पुण्यानंतर आता वरळीमध्ये आणि आता जुहूमध्ये नाही, मला वाटतं कारवाईचं त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे। कारण पुण्यालाही कारवाई झाली, कारवाई झाल्यावर तिकडेही बुलडोजरवर फिरवले गेले, कोणाची पर्वा केली नाही। आताही तो कुठल्या पक्षाचा आहे, माझ्या सत्ताधारी पक्षाचा आहे याचा विचार न करता सरकारनं कारवाई केलेली आहे। त्याचबरोबर जिथे दारू प्यायली गेली त्या ठिकाणच्या बारवर बुलडोजर त्या ठिकाणी फिरवला आहे आणि एकंदर आता या संदर्भात कुणालाही माफ केलं जाणार नाही हा संदेश या कारवाईतनं दिला आहे। परंतु झाल्यावर चोटक कारवाई करण्यापेक्षा अशा गोष्टी कुठे आहेत त्याचा एक ॲक्शन प्लॅन करावा आणि सरसकट अशा लोकांना धडा शिकवला जावा, जेणेकरून पुन्हा अशा चुकीच्या गोष्टींसाठी मानवर कोण काढून येणार नाही। मुंबईचे लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही मागणी करणार आहात, सभागृहात तुम्ही हा मुद्दा मांडणार आहात की अशा प्रकारे बुलडोजरची कारवाई विविध बारवर जिथे हे होतंय हे किंवा नियमबाह्य पद्धतीने मद्य विक्री केली जाते। निश्चितच या ठिकाणी लॉ अँड ऑर्डरवर विरोधी पक्षाचा प्रस्ताव आहे। आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचे असलो तरी या संदर्भामध्ये सरकारला कडक भूमिका घेण्यासंदर्भात निश्चितच काही मार्गदर्शक सूचना करू। शेवटचा प्रश्न, जो आरोपी आहे जो ड्रायव्हिंग करत होता मिहिर शहा, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, जे फक्त हिट अँड रनचा नाही तर हत्येचा गुन्हा दाखल करावा, ही एक हत्या आहे अशा प्रकारे विरोधी पक्ष नेते बोलतात। विरोधी पक्षांची मागणी त्या ठिकाणी काही असू शकते, परंतु कायदा जो आहे त्या कायद्यामध्ये जी जी कठोर कारवाई असेल ती करावी असा आमचा आग्रह आहे। कोणालाही कायद्यासमोर त्या ठिकाणी दुजाभाव होणार नाही ही भूमिका सरकारची आहे आणि कठोर कारवाईची आमची पण मागणी। त्यामुळे कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची भूमिका प्रवीण दरेकर यांनी मांडलेली आहे। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर, मी वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।